नमस्कार. आज माझा विषय आहे भारतीय संस्कृतीतील शास्त्रीय ज्ञान भांडार भाग 4. ह्या अगोदरच्या भागांमध्ये आपण विश्वोत्पत्ती, क्वांटम फिजिक्स आणि वेद ह्याच्यातले संबंध, त्याच्यानंतर वैद्यकीय शास्त्रामध्ये आपल्याकडे काय काय लिहिलेलं आहे ह्याच्याबद्दल माहिती घेतली. आजच्या व्याख्यानामध्ये आपण आपल्याकडे असलेलं भारतीय स्थापत्यशास्त्र, वास्तुकला इत्यादी विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. भारतीय ज्ञान भांडार हे आपण मागे बघितल्याप्रमाणे मुख्य 6 शाखांमध्ये जतन केलेले आहे आणि त्या शाखा म्हणजे श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास, आगम आणि सिद्धांत. यात आपण श्रुती, स्मृती, पुराण इत्यादी मधले वेद, पुराण, त्यांच्यातले संदर्भ हे आपण बघितले आहेत. तर त्या संदर्भांमध्ये आज स्थापत्यशास्त्रातले काय संदर्भ आहेत हे आपण बघूया. तसंच आगम आणि सिद्धांत ह्या 2 विषयामध्ये आपल्याकडे गणित आणि स्थापत्यशास्त्र याबद्दल विशेष रूपाने याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ते आता आज आपण बघणार आहोत. या सगळ्यांमध्ये मिळून पदार्थ विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, तंत्रज्ञान, कलाक्षेत्र, वनस्पतीशास्त्र इत्यादीचे खूप सविस्तर खुलासे केलेले आहेत. त्यातलं आगम हा भाग विशेषत्वाने स्थापत्यशास्त्र, देवळाची बांधणी, प्रासादांची बांधणी इत्यादी गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आगमांमध्ये मुख्यत्वे 4 विषय येतात: ज्ञान, योग, क्रिया व चर्या. चर्या विभागामध्ये पूजा विधीचे नियम दिलेले आढळतात. यावरून मूर्तिपूजा व मंदिरांची उभारणी ज्या भारतीय संस्कृतीच्या अवस्थेत सुरू झाली त्या काळात आगमनांची रचना झाली असावी असा अंदाज आहे. वैष्णव, शैव आणि शाक्त असे आगमांचे 3 भेद करण्यात येतात. तसेच वैदिक व अवैदिक अशीही आगमांची विभागणी करण्यात आली आहे. जैन, बौद्ध आदी आगम अवैदिक, तर वेद, तंत्रे व इतिहास, पुराणे हे वैदिक आगम मानतात. परंपरेनुसार 28 आगम व 108 उप आगम मानण्यात येत असले तरी आज ती सर्वत्र उपलब्ध नाही. आगमांमध्ये धर्मशास्त्र, ज्ञानवाद, वास्तुकला, स्थापत्यकला, त्रिमितीय भूमिती, मूर्तिकला आणि गणिताची सखोल माहिती आहे. ह्या गणिती आणि स्थापत्यशास्त्रामधून देवळांची उभारणी कशी झाली, आपल्याकडे जी अप्रतिम देवळं आहेत त्यांचं इंजिनिअरिंग बघता आजही आपल्याला आश्चर्य वाटतं की हे कसं काय आपल्या पूर्व लोकांनी केलं असेल. आणि त्यासाठी त्यांचं ही जी त्रिमितीय भूमिती आणि गणिताची सखोल त्यांची किती तयारी होती हे आपल्याला आता काही पुढच्या व्याख्यानामध्ये हे कळणार आहे. स्थापत्यकलेच्या दृष्टीने आपली दैदिप्यमान परंपरेचा सुवर्ण काळ हा आपण आता बघूया. तर दक्षिण भारतामध्ये पल्लव साम्राज्य हे इसवी सन पूर्व 897 ते इसवी सन पूर्व 275 हे 622 वर्ष पल्लवांनी राज्य केलं. मौर्य साम्राज्य 507 वर्ष राज्य केलं. सातवाहन राज्य डेक्कन प्रदेशामध्ये पैठण येथे 450 वर्ष राज्य केलं. गुप्त साम्राज्य हे इसवी सन 240 ते 550 उत्तर भारतामध्ये 310 वर्ष राज्य केलं. चालुक्य साम्राज्य हे 6 ते 12वे शतक दक्षिण आणि डेक्कन प्रदेशातील भारत ह्या काळाला खरं म्हणजे सुवर्णयुग म्हणतात, कारण ह्या काळामध्ये प्राचीन मंदिरं
किंवा त्याच्यामध्ये जे आपल्याला सायन्स आज आढळून येतं ते मुख्यत्वे ह्या काळांमध्ये झालंय. तर चालुक्य साम्राज्य 600 वर्ष होतं. पांड्य साम्राज्य हे पुन्हा दक्षिण भारतामध्ये 238 वर्ष होतं. आणि चोला साम्राज्य हे 400 वर्ष चोलांनी राज्य केलं. 9वे शतक ते 13वे शतक. यातले काही संदर्भ आपण माझ्या मागच्या व्याख्यानांमध्ये बघितलेले आहेत. पण इतकी आपली दैदिप्यमान परंपरा असून सुद्धा आपण मात्र भारतीय सम्राटांच्या विषयी अभ्यास करण्याचे सोडून जेमतेम 150 वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांचा मात्र सखोल अभ्यास करतो. किंग 4 काय होता आणि राणी कोण होती आणि काय, ह्याच्यासाठी आपल्याला डिटेल शिकवलं जातं. परंतु आपली ही जी दैदिप्यमान परंपरा आहे, वेगवेगळी साम्राज्य झाली, त्यांच्या काळात काय झालं, कसं झालं, कुठे आपण होतो, याबद्दल विशेष शाळांमध्ये शिकवलं जात नाही. आता स्थापत्यशास्त्राकडे जायचं तर सर्वप्रथम आपल्याला त्याचं जे मूळ विज्ञान आहे म्हणजे गणित, तर गणिताचा आपल्याकडे कसं प्रोग्रेस होत होतं आणि गणितामध्ये काय काय आपल्याकडे माहिती होतं, याचा थोडासा इतिहास आपण आज बघणार आहोत. गणिताच्या बाबतीमध्ये आपला जो आजपर्यंतचा जो काळ आहे तो 4 प्रकारे तो डिवाइड केलेला आहे. एक म्हणजे वैदिक काळ, जो इसवी सन पूर्व 1000 पर्यंत. ह्या काळामध्ये शून्य आणि दशम पद्धतीचा शोध लागला होता. उत्तर वैदिक काळ म्हणजे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन 500 पर्यंत. ह्या काळामध्ये याज्ञवल्क, कात्यायन, लगद, पाणिनी, बोधायन शल्बसूत्र, आपस्तंभसूत्र इत्यादी विकसित झाली. त्याच्यानंतर येतो मध्यकाळ, इसवी सन 500 ते इसवी सन 1200 पर्यंत. हा काळ भारतीय गणिताचा सुवर्णकाळ मानता येईल. या काळामध्ये आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमिहिर, श्रीधराचार्य इत्यादी श्रेष्ठ गणितज्ञ होऊन गेले. ह्यांनीच सगळी सूत्र, प्रमेय मांडली, ज्याच्या जोरावर पुढचे सगळी आपल्याकडे प्रगती झाली. मोठमोठाली देवळं उभी केली गेली. त्यासाठी लागणारं गणित हे सगळं या काळामध्ये सूत्रांच्या माध्यमातून या गणितज्ञांनी आपल्या पुढे ठेवलं होतं. उत्तर मध्यकाळ म्हणजे 1200 ते 1800 पर्यंत. ह्या काळामध्ये ब्रह्मदेव, नीलकंठ, सोमयाजी, शंकर मिश्रा, माधव हे गणितज्ञ होऊन गेले. आणि 1800 नंतर आपल्याकडे रामानुजम, परांजपे, नारळीकर इत्यादी महान गणितज्ञ होऊन गेले. आज प्रचलित असलेले वैदिक गणित हे भारतीय शंकराचार्य, भारतीय कृष्णतीर्थ यांनी लिहिलेलं आहे आणि 1965 मध्ये प्रथम प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. त्यात प्राथमिक गणितीय आकडेमोड जलद गती करण्याने पद्धती आहेत. ह्याच्यामधला वैदिक काळातील गणिताचा कोणताही संबंध नाही. आपण शाळांमध्ये किंवा आजूबाजूला ऐकलं असेल की वैदिक गणित, पण हे वैदिक गणित आणि पूर्वीचं म्हणजे मी वरती जे सगळं लिहिलेलं आहे, ह्या वैदिक गणिताचा काहीही संबंध नाही. आता जे माहिती आहे, जे प्रचलित आपण ऐकलेलं आहे की वैदिक गणित त्याच्यामध्ये फक्त जलद गतीने आकडेमोड कशी करता येईल ह्या पद्धती लिहिलेल्या आहेत. पण बेसिक गणित जे आपल्या पूर्वजांनी शोधून काढलं त्याचा आणि ह्या वैदिक गणिताचा काही संदर्भ नाही. उत्तर वैदिक काळ जो इसवी सन पूर्व 1000 ते 500 पर्यंत होता, ह्या काळामध्ये याज्ञवल्क, कात्यायन ह्या लोकांनी वेगवेगळी सूत्र आणि प्रमेय मांडली. वैदिक काळात काळगणना, अंतरे याचे व्यवस्थित ज्ञान आपल्याकडे होते. फक्त त्याची परिमाणं आत्तापेक्षा वेगळी होती. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेत बौधायन सूत्रे आहेत. ती संस्कृतमध्ये असून त्यात धर्म, दैनिक कर्मकांड आणि गणिताचा समावेश आहे. बौधायन सूत्रामध्ये खालील 6 ग्रंथ येतात. त्याची निर्मिती अंदाजे इसवी सन पूर्व 8 ते 7व्या शतकात आहे.
यात बौधायन श्रौतसूत्र, बौधायन कर्मांत सूत्र, बौधायन दैवसूत्र, बौधायन गृहसूत्र, बौधायन धर्मसूत्र आणि बौधायन शल्भसूत्र असे हे 6 ग्रंथ आहेत. आणि ह्याच्यामध्ये प्रश्न उत्तर किंवा इतर स्वरूपामध्ये गणितामध्ये काय काय आहे हे सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. बौधायन शल्भसूत्रामध्ये गणित आणि ज्यामिती, तर ज्यामिती म्हणजे पृथ्वीचं मोजमाप, ह्याविषयी प्रमेय आहेत. आणि त्यातील महत्वाची 2 प्रमेय आता आपण बघणार आहोत. कारण ते अतिशय बेसिक आहेत, पण हे बेसिक ज्ञान आपल्याकडे इसवी सन पूर्व 8व्या शतकामध्ये माहिती होतं. आणि ते जर का आपण आता बघितल्यानंतर लक्षात येईल की किती सोप्या आणि सरळ भाषेमध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, ज्या पुढे आपण असं शिकलो की पाश्चात्यांनी या सर्व गोष्टी शोधून काढल्या वगैरे वगैरे. तर बौद्धायन शल्पसूत्र इसवी सन पूर्व 1200 ते 800 मध्ये ह्याच्यात हे एक सूत्र दिलेलं आहे. बौद्धायन शल्पसूत्र अध्याय 1 श्लोक 11 आणि श्लोक 12 ह्या 2 मध्ये हे सूत्र दिलेलं आहे की दीर्घ चतुर श्रस्यावक्ष रज्जू पर स्वामिनी तिर्यक मानीच यत पृथक भूते कृत स्तदु भयम करोती. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की कर्णावर ताणलेली दोरी जेवढं क्षेत्रफळ व्यापते तेवढेच क्षेत्रफळ त्रिकोणाच्या दोन्ही बाजू मिळून व्यापतात. हे काटकोन त्रिकोणातलं आपण सूत्र किंवा प्रमेय शाळेमध्ये भूमितीमध्ये शिकलेलो आहे. आणि ह्याचं नाव आपल्याला जे माहिती आहे ते म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत. पण पायथागोरस हा इसवी सन पूर्व 570 ते 495च्या काळात होऊन गेला, जे आपल्या बौद्धायन शल्भसूत्राच्या 300 वर्ष नंतरचं आहे. आणि हे नुसतं बौद्धायन शल्भसूत्रात हे एवढं एक सूत्र असं दिलेलं नसून त्याच्यामधल्या 12व्या श्लोकामध्ये हे नंबर्स देऊन एक्सप्लेन केलेलं आहे की त्रिचतुष्कयोदो हे जे आहेत ह्या काटकोन त्रिकोणाच्या जोड्या दिल्या आहेत की 3 आणि 4 अशी जर का बाजू असेल तर त्याच्या कर्णाची लांबी 5 असते. आणि त्या वर्गाची बेरीज केली तर 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 9 अधिक 16 25. ह्या अशा भरपूर जोड्या दिलेल्या आहेत की शेवटची पंचादिशक आणि षष्टिकेश्वर म्हणजे 36, षटी त्रेशिक हे 36 आणि पंचादिशक म्हणजे 5 अधिक 10 15. तर 15 आणि 36 असं जर का काटकोन त्रिकोणाच्या बाजू असतील तर त्याच्या कर्ण 39 असतो. आणि हे वर्ग बघितले तर तुम्हाला दिसेल की हे सगळं आपल्याकडे इसवी सन पूर्व 12व्या शतकापर्यंत माहिती होतं. त्यामुळे खरं पाहता आपण जे पायथागोरस सिद्धांत शिकलोय त्याला खरं म्हणजे बौद्धायन पायथागोरस प्रमेय म्हणायला पाहिजे. कारण इतकं स्पष्टपणे आणि क्लॅरिटीने या 2 श्लोकामध्ये हे कसं होतं, कर्णाचे वर्ग आणि बाजूंचा वर्ग याची बेरीज कशी एक सेम येते आणि नंबर सहित हे एक्सप्लेन केलेलं आहे. दुसरा महत्वाचं त्यावेळेला जे माहिती होतं किंवा आपण जर बघितलं तर देवळांमध्ये किंवा मोठ्याल्या किल्ल्यांमध्ये, प्रासादांमध्ये साधारण काटकोन त्रिकोण, चौरस, आयत, वर्तुळ ह्या आकारांमध्ये बसतील अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि ज्या वेळेला काटकोन त्रिकोणाच्या दोन्ही बाजू समान असतात त्यावेळेला कर्ण हा वर्गाच 2चं वर्गमूळ जे माहिती आहे त्यांनी गुणल्यानंतर कर्णाची किंमत येते. हे जे आपण शाळेत शिकलेलं आहे. पण 2चं वर्गमूळ कसं काढायचं हे त्याही वेळेला आपल्याला माहिती होतं. आणि ते वेगळ्या स्वरूपामध्ये दिलं होतं की हे जे आहे चतुरस्र हे जे आपस्तंभ सर्व सूत्रामध्ये ही गोष्ट त्यांनी दिलेली आहे.
आणि त्यात असं म्हणतात की वर्गाचे विकर्ण म्हणजे समस्व द्विकर्णी हे जे सगळं संस्कृतमध्ये आहे त्याचं एक एक भाषांतर खाली आहे की भुजा अधिक एक तृतीयांश, एक तृतीयांशाचा एक चतुर्थांश. हे प्रमाणम तृतीयेन वर्धेत चतुर्थेन आत्मचतुर्थ, हे जे काही लिहिलेलं आहे संस्कृत, त्याचा अर्थ असा आहे की वर्ग दोनाचं वर्गमूळ काढायला भुजा अधिक एक तृतीयांश, या एक तृतीयांशाचा एक चतुर्थांश आणि त्याच्या 34वा अंश वजा करून जे प्राप्त होते ते म्हणजे दोनाचं वर्गमूळ. हे आजच्या भाषेत जर का लिहायचं झालं तर दोनाचं वर्गमूळ हे असं लिहिता येईल की भुजा म्हणजे एक धरली तर त्याचा एक तृतीयांश, त्या एक तृतीयांशाचा एक चतुर्थांश आणि ह्या एक चतुर्थांशाचा 34वा अंश हा वजा केला तर येणारं जे उत्तर आहे ते दोनाचं वर्गमूळ असतं. म्हणजे हे जे काही दिलेलं आहे ह्यांनी जर का दोनाचं वर्गमूळ काढलं तर ते चौथ्या दशांशा स्थानापर्यंत हे बरोबर येतं. म्हणजे ही गोष्ट इतक्या ॲक्युरेसीने आपल्याकडे 12व्या इसवी सन पूर्व 12व्या शतकामध्ये माहिती होती. त्याच्यानंतर मोजमापमध्ये आपल्याकडे 10 वर 17 शून्य मोजता येतील इथपर्यंत नावं दिलेली आहेत. आज इंग्लिश पद्धतीमध्ये ट्रिलियन म्हणजे 10 वर 12 शून्यापर्यंत आकडे आहेत. पण आपल्याकडे मात्र हे आर्यभट्टांनी त्यांच्या दुसऱ्या श्लोकामध्ये हे आकडे कसे मोजायचे ते लिहिलेत. एकम दशम शतम सहस्त्र, नंतर आयुत नियुत प्रयुत कोटी अर्बुद आणि वृंद, असं प्रत्येक पुढे हे दिलंय की प्रत्येक पुढील शब्द हा मागच्या स्थानापेक्षा 10 गणांनी जास्त आहे. हे सगळं त्या श्लोकामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचा अर्थ जर का बघितला, त्याचे नंबर जर का बघितले तर अब्ज म्हणजे 10⁹ 10वर हे जलादी अंत्य मध्य परार्ध म्हणजे 10च्या 17व्या घातापर्यंत आपल्याकडे हे लिहिलेलं आहे. दुसरं म्हणजे वर्तुळाविषयी आपल्याकडे बरीच माहिती होती आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की वर्तुळाचा परिघ आणि त्याचा व्यास ह्याचं जे काही गुणोत्तर आहे हे कसं काढायचं आणि ह्या पायची व्हॅल्यू कशी काढायची, जी आज कॉम्प्युटर वापरून पायची व्हॅल्यू काढली आहे किंवा आपण शाळेत 22 सप्तमांश हे शिकलो होतो. पण ही गोष्ट पूर्वी आर्यभट्टीय गणितपाद श्लोक 10 ह्याच्यामध्ये आर्यभट्टांनी लिहिलेली आहे की चतुराधिकम शतम अष्टगुणम द्वादष्ट म्हणजे चतुराधिकम शतम अष्टगुणम द्वाषष्ठी तथा सहस्त्राणम, चतुराधिकम शतम म्हणजे 100+4, त्याचं मल्टिप्लाइड बाय 8, मग द्वाषष्ठी म्हणजे 62, त्याचे 1000, सहस्त्राणाम असं करून हा जो आकडा येतो 62,000. आणि मग आयुत द्वय विष्कंभस्य, विष्कंभस्य म्हणजे वर्तुळाचा व्यास. हे सगळं जे काही गुणोत्तर दिलेलं आहे ते लिहिता पायची व्हॅल्यू परिघ भागिले व्यास याचं उत्तर 3.141. इतकी ॲक्युरेट आज आपल्याकडे त्यावेळेला माहिती होतं की पायची व्हॅल्यू 3.141 इतकी असते. तसाच मध्यकाळ म्हणजे इसवी सन 500 ते इसवी सन 1200 पर्यंत हा काळ भारतीय गणिताचा सुवर्णकाळ मानता येईल आणि ह्या काळामध्ये आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमिहिर इत्यादी श्रेष्ठ गणितज्ञ होऊन गेले. त्यांनी भूमापनासाठी लागणारी अनेक प्रमेय शोधली, ज्यात त्रिकोण, चौरस, आयत, समभुज आकृत्या, वर्तुळ, लंबवर्तुळ, गोल इत्यादी रचनांविषयी सखोल गणित प्रतिपादन केलेली आहेत आणि ह्या गणिताद्वारेच पुढे स्थापत्यविद्या कळसावर पोहोचली.
आता आपण थोडस स्थापत्यशास्त्राकडे वळूया, की याच्यासाठी लागणारा गणिताचा पाया, गणिताची प्रमेय, सूत्र ही आपल्याकडे इसवी सन पूर्वी 1000 वर्षापर्यंत माहिती होती. आणि मग त्या बेसिसवरच आपण जी आता इतर देवळं आज बघतोय त्याची रचना करण्यात आली. आता हे स्थापत्यशास्त्र किती पूर्वीचं आहे, तर ह्याचे काही संदर्भ आपल्याकडे पुराणामध्ये सापडतात. हा एक मत्स्य पुराणामधला अध्याय 252 श्लोक 2, 3 आणि 4 ह्याच्यामध्ये स्थापत्यशास्त्रामध्ये कोण प्रवीण होते, तर ही सगळी नावं दिलेली आहेत. भृगु, अत्री, वसिष्ठ, विश्वकर्मा, मय, नारद, विशालाक्ष, इंद्र, ब्रह्म, कुमार म्हणजे कार्तिकेय, नंदीश्वर इत्यादी 18 आचार्यांचा वास्तुशास्त्रज्ञ म्हणून उल्लेख केलेला आहे. यातलं विश्वकर्मा हे नाव आपण नेहमी ऐकतो. दसऱ्याच्या अगोदर विश्वकर्माची आपण पूजा करतो. मय हा जो असुर होता, तो मयासुराने बांधलेला महाल हे आपण महाभारतामध्ये ऐकलेलं आहे. तर अशा तऱ्हेने वास्तुशास्त्रज्ञ हे आपल्याकडे पुराण काळापासून चालत आलेले आहेत. आणि ह्याचा संदर्भ आणि मग त्यांनी काय काय म्हटलंय ह्या सगळ्याचा संस्कृत श्लोकांमध्ये मत्स्य पुराणामध्ये अध्याय 252 ते अध्याय 270 ह्यामध्ये वास्तू निर्माण, मूर्ती निर्माण, वेगवेगळे प्रासाद, देवालय कशी बांधावी ह्याचे सविस्तर वर्णन आहे. तसंच ह्याच्यामध्ये अध्याय 253 मध्ये मातीची परीक्षा कशी करावी ह्याबद्दलही डिटेल वर्णन केलेली आहेत. कारण कुठची वास्तू उभी करायची म्हणजे पाया त्याचा कसा असायला पाहिजे, तो सक्षम असायला पाहिजे की त्याच्यावर देवळाचं वजन पेललं जाईल. आणि त्यासाठी माती कशी असावी ह्याबद्दलची वर्णनं ही अध्याय 253 मध्ये ह्या श्लोकांमध्ये दिलेली आहे. आणि पूर्वभूमी परीक्षेत पश्चात वास्तू प्रकल्प आहेत, म्हणजे पूर्व पहिल्यांदा भूमीची परीक्षा करा आणि मग वास्तू प्रकल्प उभा करा. तर ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते आपण आता थोडक्यात बघू. की पहिली परीक्षा म्हणजे काय, की मातीचा रंग कसा आहे तो बघा. आणि पांढरी, लाल, पिवळी, काळी या 4 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण होतं. दुसरी परीक्षा आहे की मातीला काय वास येतोय, म्हणजे तो मधुर, कडू, उग्र असे जर काही असले तर ते स्वाद त्याचा विप्राण मधुर स्वाद कटुका क्षत्रिय असू ह्याच्यामध्ये मातीच्या ही परीक्षा दिली. आणि शुभ, चांगले, मध्यम आणि कनिष्ठ कार्यासाठी अनुक्रमे ह्या तऱ्हेने मातीची परीक्षा करावी. हे 11, 12 आणि 13 ह्या श्लोकांमध्ये लिहिलेलं आहे. परीक्षा तिसरी ह्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की श्लोक 14, 15, 16 की एक हात लांब, रुंद आणि खोल खड्डा करून तो सर्व बाजूने लिंपून घ्या. मग त्यात तुपाने भरलेल्या भांड्यात वात लावून चारी बाजूला तेवत ठेवा. जर सर्व दिशांची वात चांगली तेवली तर ती जमीन प्रासाद बांधण्यासाठी उत्तम. आता ह्याच्यामध्ये वात चांगली तेवणं ह्या परीक्षेमध्ये आज जर का आपण त्याचा विचार केला तर सर्व बाजूनी माती ही चांगली आहे. त्यातून वारा व्यवस्थित त्याच्यामधून जाऊ शकतो. त्याच्यामध्ये कोणतेही वाईट वायू नाही आहेत. कारण एखाद्या ठिकाणाहून जर का घाण वायू आले तर वात विझून जाईल. म्हणजे सफिशियंट ऑक्सिजन नाही मिळाला तर वात विझून जाईल. हे साधं लॉजिकल परीक्षा ही त्या ह्याच्यामध्ये सांगितली आहे. नंतर चौथी जी परीक्षा आहे ती 17व्या श्लोकामध्ये लिहिलेली आहे की एक हात लांब, रुंद, खोल खड्डा करा. नंतर
त्या काढलेल्या मातीने तो पुन्हा भरा. जर खड्डा भरून माती उरली तर चांगली, कमी भरली तर वाईट आणि तेवढीच भरली तर सामान्य. हे दिसायला जरी अगदी सोपं आणि सहज दिसत असलं, तरी आज सायन्समध्ये हेच वेगळ्या तऱ्हेने सांगितलेलं आहे, की जर का माती चांगली घट्ट असेल, तर त्याच्यावर इमारत नीट बांधता येते. घट्ट असेल म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये चांगली कॉम्प्रेस्ड असेल, तर त्याची लोड बेअरिंग कपॅसिटी वाढलेली असते. आता हे जे सांगितलंय, की माती काढा आणि पुन्हा भरा. काढल्यानंतर भरताना माती भुसभुशीत असणार आहे. पण पहिल्यांदा जर का माती घट्ट असेल, ती भुसभुशीत माती खड्डा भरल्यानंतर पूर्वीपेक्षा जास्त उरेल. कारण तुम्ही भरताना तो काही पुन्हा कॉम्पॅक्ट करून भरणार नाही. ह्याचाच अर्थ पहिली माती खूप चांगली आहे आणि त्यामुळे खड्डा भरल्यानंतर माती उरली, तर पहिली माती चांगली. ती जर का कमी भरली, तर ओरिजिनल मातीच इतकी भुसभुशीत होती, की नंतर तुम्ही भरताना ते आपोआप स्वतःच्या वजनाने खाली जाऊन खड्ड्याच्या खाली गेली. त्यामुळे ओरिजिनल माती काही फारशी चांगली नाहीये आणि तेवढीच भरली तर माती सामान्य आहे. हे काही मी त्याच्यावर काहीतरी पुढे प्रक्रिया करायला लागेल, तरच तुम्हाला वरती प्रासाद बांधता येईल. आणि 5वी जी परीक्षा आहे, ती म्हणजे ह्या खड्ड्यामध्ये बी टाका. हे बी जर का 3 दिवसात उगवलं तर जमीन उत्तम, 5 दिवसात उगवलं तर मध्यम आणि 7 दिवसात उगवलं तर कनिष्ठ. आणि कनिष्ठ जमीन वापरात घेऊ नये. हे त्या पुढच्या 18व्या श्लोकामध्ये लिहिलं आहे. तर हे जरी अगदी साध्या सोप्या असल्या, तरी आजच्या विज्ञानाला मान्य असलेले हे सगळे ह्या परीक्षा आहेत आणि ह्या आजही केल्या जातात. हीच गोष्ट अग्निपुराणामध्ये 92व्या अध्यायात श्लोक 6 ते 10 ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याचा दाखवायचा उद्देश माझा एवढाच आहे, की पुराणांमध्ये जी पुराणं आपण असं मानू शकतो महर्षी व्यासांनी लिहिली आणि जी मे बी 3,000-4,000 वर्षापूर्वी लिहिलेली असतील, तर त्याच्यामध्येही वास्तू, शिल्पकला, वास्तुकला, स्थापत्यशास्त्र याचे उल्लेख आहेत आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि काय चांगलं आणि काय वाईट ह्याच्यावरही त्याच्यावर विवरण केलेलं आहे. तर महाभारतामध्ये संदर्भ कुठे आले तेही आपण बघूया. हस्तिनापूर नगर, यादवांची राजधानी द्वारका एवढेच नव्हे तर दुर्योधन लपून बसलेलं प्रायू नावाचं पाण्यातील भवन हे स्थापत्यकलेचे अप्रतिम नमुने म्हणावे लागेल. ह्याच्यामध्ये महाभारतातल्या आदिपर्वामध्ये लाक्षागृह बांधायला जे दुर्योधनाने सांगितलं, त्याची रचना कशी असावी हेही ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि लाक्षागृह बांधताना ज्यात तेल, तूप, लाख, चरबी मिश्रित मातीचा वापर करण्यात सांगितलेला आहे. इथे मृत्तिका मिश्रित्वं त्वं लेपम हे जे लिहिलेलं आहे, हे महाभारतातल्या आदिपर्वात. आता महाभारत केव्हा झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 5,000-5,500 वर्षापूर्वी महाभारत घडला. तर त्याही काळामध्ये भवनं कशी बांधायची, त्यामध्ये काय वापरायचं, मातीमध्ये काय मिसळल्यानंतर त्याची ताकद तशीच राहते आणि मग त्यातून कसे प्रासाद बांधता येतील, हे सगळं स्थापत्यकला ही महाभारतामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. त्यानंतर रामायण जे महाभारताच्या अगोदरचं आहे, त्याही काळामध्ये नगर रचना कशी असावी ह्याबद्दल उल्लेख आहेत. हे रामायणातल्या बालकांडामध्ये 5व्या अध्यायात 7 ते 10 ह्या श्लोकांमध्ये असं लिहिलं आहे, की अयोध्यापुरी ही 12 योजना लांब, 3 योजना रुंद आहे. त्यात मोठाले राजमार्ग असून त्यावर रोज पाणी आणि फुलांनी सुशोभीकरण केले जाते. तेथे यंत्र आणि आयुधांचे बाजार आहेत आणि यज्ञीय वास्तुशास्त्रानुसार निर्माण केलेली 21 खांबांनी युक्त अशी यज्ञशाला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये नगर कसं असावं, रस्ते कसे असावेत, नगराची रचना कसावी, हे सगळं रामायणामध्ये सुद्धा याचे उल्लेख आहेत. तर
इतके जुने उल्लेख असलेली भारतीय स्थापत्यकला ही भारतीय कांस्य युगापासून ते सुमारे इसवी सन 800 पर्यंत भारतीय उपखंडात वास्तुकला माहिती होती. परंतु ह्या काळाच्या अखेरीस बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला होता आणि हिंदू धर्म प्रबळ झाला होता आणि धार्मिक व धर्मनिरपेक्ष बांधकाम शैली मोठ्या प्रादेशिक फरकांसह विकसित झाल्या. भारतात इस्लामांच्या आगमनामुळे आणि नंतर युरोपीय लोकांमुळे झालेल्या काही मोठ्या बदलांना तोंड देण्यासाठी या शैली पुरेशा मजबूत होत्या. आपल्याला माहिती आहे की जुनी पुराणी सुद्धा मंदिरं आज आपल्याला बघायला मिळतात. तसंच ही वास्तुकला बहुतेक लाकूड आणि विटांची होती. लाकूड बऱ्याचदा काही काळानंतर सडते किंवा जळते, तर विटांचा पुन्हा वापर करता येतो. सुमारे 250 इसवी सन पूर्व मान्सून भारतीय दगडी बांधकाम मोठ्या प्रमाणात होऊ लागले. अशी अनेक महत्वाची ठिकाणे आहेत जिथे उत्खननातून चांगल्या प्रकारे जतन केलेल्या मजल्यांच्या योजना आढळतात. परंतु संरचनाचे वरचे भाग मात्र गायब झाले. ते हे सगळे आपल्याकडे पूर्वीपासून उपलब्ध आहे. आता भारतीय पुरातत्व विभागानुसार भारतीय उपखंडात आतापर्यंत सापडलेल्या अवशेषावरून खालील काळाची निश्चिती केलेली आहे. एक म्हणजे हडप्पा संस्कृती, जी इसवी सन पूर्व 2500 ते 1700 पर्यंत आहे. मोहनजोदडो संस्कृती इसवी सन पूर्व 2500 आहे आणि पाण्याखाली गेलेली द्वारका ही 1500 ते 3000 वर्षापूर्वीची आहे. आणि हे आता आपल्या पुरातत्व विभागाने या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या आहेत. इव्हन पाण्याखाली जाऊन द्वारका सुद्धा आता शोधून काढलेली आहे. ते हे सगळं आपल्याकडे 3000 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्वी 3000 मध्ये सुद्धा हे अवेलेबल होतं. आणि मय दैत्य किंवा मयासूर हा दानवांचा राजा होता, जो स्थापत्यशास्त्रात अत्यंत प्रवीण होता आणि अनेक चमत्कारपूर्ण बांधकामे त्यांनी केल्याचा उल्लेख आहे. रावणाची पत्नी मंदोदरी ही मय दैत्याची कन्या होती, असाही उल्लेख आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी रामायण महाभारतापासून आपल्याकडे ह्या माहिती आहेत. आणि मयासुराने बांधलेला जो महल होता त्याच्यामध्ये दुर्योधन पाणी समजून बाजूने गेला आणि मातीये समजून पाय ठेवून त्यात खाली पडला, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्यावरून पुढे महाभारत घडलं. तर सांगायचा उद्देश असा आहे की आपल्याकडे स्थापत्यशास्त्र, वास्तुकला ह्या फार पूर्वीपासून माहिती आहेत, ज्या आता नंतर आपल्याकडे त्याचं इंजिनिअरिंगमध्ये रूपांतर झालेल्या गोष्टी आज आपण बघतो. आणि पाश्चात्यांकडच्या मोठाली गगनचुंबी इमारती वगैरे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या असेल, तर ती कला आपल्याकडे फार पूर्वीपासून माहिती होती. आपल्याकडे गणित, अभियांत्रिकी, इतर कला आणि शास्त्र शिकवणारी विश्वविद्यालय ही इसवी सन पूर्व 7व्या शतकात तक्षशिला विश्वविद्यालय आणि नालंदा विश्वविद्यालय हे बिहारमध्ये आहेत. हे आपण फार पूर्वीपासून ऐकलंय. आणि चायनीज जे लोक इकडे आले होते, त्या लोकांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. या विश्वविद्यालयांमध्ये 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 60 पेक्षा जास्त विषय शिकवले जात होते. तर वैदिक स्थापत्य, वास्तुकला आणि नगर रचना याचे विवरण ज्या संस्कृत ग्रंथात मिळते, ते ग्रंथ खूप प्राचीन असून महर्षी मानसार यांनी रचलेले आहेत. त्यांच्यानुसार ब्रह्माने 4 विद्वानांना याचं पहिलं प्रशिक्षण दिलं. ते म्हणजे विश्वकर्मा, मया, तवस्तर आणि मनु. तर शिल्पज्ञान हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे इंजिनिअरिंगचा. भृगु शिल्प संहिता, त्यात किल्ले, महल, स्तंभ, भवन, प्रासाद, पूल, मंदिर, गुरुकुल, मठांचे बांधकाम कसे करावे ह्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. तसेच अन्य संस्कृत ग्रंथ मयमत, कश्यप, सारस्वत हे जे आहेत, हे संस्कृत ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. त्यातलं मयमत आणि विश्वकर्मा विद्याप्रकाश हे ग्रंथ आजही आर्किटेक्ट कॉलेजमध्ये रेफर केले जातात. हे आता आपण आतापर्यंत
आपल्या भारतीय ज्ञानामध्ये, पूर्वीच्या वैदिक ज्ञानामध्ये मंदिरं, गणितं याबद्दल माहिती घेतली. ही स्थापत्यशास्त्र आपल्याकडे कसं पूर्वीपासून आहे, ह्याबद्दल माहिती घेतली. आणि आता आपण त्या शास्त्रावर उभं केलेल्या काही मंदिरांचं आणि काही वस्तूंचं माहिती आपण घेणार आहोत. आणि त्यातल्या काही ज्या स्पेसिफिक गोष्टी आहेत, त्या आज आपण बघू. त्याच्यावरनं आपलं हे शास्त्र किती पुढे गेलं होतं, हे लक्षात येईल. लेपाक्षी मंदिर हे आंध्र प्रदेशात एक मंदिर आहे. आणि एक दगडाचा स्तंभ जो आहे तो अधांतरी आहे. या खांबाच्या खालून आपण 1 इंच जाडीची कोणतीही वस्तू फिरवून खात्री करून घेऊ शकतो. हे तुम्ही बघितलं असेल, हा जो फोटो दिसतोय या मंदिरामध्ये, इथे एवढी मोठी गॅप दिसते आणि त्या गॅपमधून हे टुरिस्ट जाड चादर खांबाखालून घालून दाखवत आहेत की खांब कशावरही टेकलेला नाहीये. आणि हे कसं केलं असेल, तर खांब आणि पायामध्ये लोहकांत दगड बसवून, म्हणजे आपल्याला माहिती आहे लोहचुंबक जर का घेतलं तर त्याचे उत्तर ध्रुव दोघांचे समोरासमोर आणले तर ते एकमेकाला रिपेल करतात, एकापासून दूर जातात. हे सायन्स या मंदिरामध्ये वापरलेलं आहे. आणि ह्याचा वापर करून खालील दगडावर वरील दगड ढकलत ढकलत आणि मग दोन्ही दगड एकमेकांच्या चुंबकीय क्षेत्रात आले की ते स्थिर होतील आणि नंतर 1000 वर्ष तसेच राहतील. ते 1000 वर्ष ऑलरेडी राहिलेले आहेत आणि अजून किती काळ ते राहतील आपल्याला माहिती नाही. तर असे तरंगते खांब असलेले भारतामध्ये लेपाक्षी मंदिर, आंध्र प्रदेश, वीरभद्र मंदिर, कुंभकोणम, मुक्तेश्वर मंदिर, भुवनेश्वर आणि विठ्ठल मंदिर, हम्पी, ह्या सर्व मंदिरांमध्ये हे सायन्स वापरलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अधांतरी खांब दिसतील. म्हणजे या खांबावर वरती छताचं तर वजन आहे, पण खांब कुठे खाली टेकलेले नाहीयेत. ते केवळ चुंबकीय शास्त्राप्रमाणे एकमेकापासून दूर जाणारे दगड त्याच्यामध्ये बसवले आहेत आणि त्याच्यावर वरचं छताचं वजन घेतलेलं आहे. पुढचं म्हणजे कैलास मंदिर, वेरूळ. हे 7व्या शतकामध्ये बांधलेलं मंदिर आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एकच शिलाखंड पूर्णपणे कोरून हे मंदिर बांधलेलं आहे. आणि यातलं नुसतं एकसंध मंदिर अ, बांधणं हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे हे मंदिर जे आहे, हे वरपासून खालपर्यंत खोदत गेलेलं आहे. म्हणजे शिखर कुठे असावं आणि त्याचा पाया किती येईल, हे वरून बघून ठरवलेलं आहे. नॉर्मली सगळी मंदिरं पायापासून वर केली जातात, पण हे एकसंध असल्यामुळे हे वरपासून खालपर्यंत खोदत आलेलं आहे. याच्यामध्ये दगड एकमेकावर ठेवलेले नाहीत, तर सगळं मंदिरच एकसंध मंदिर आहे. आता हे असं बांधण्यासाठी भूगर्भशास्त्र, म्हणजे ज्याच्यामध्ये एकसंध शिलाखंड कातळ ओळखणं हे महत्वाचं आहे. आज वेगवेगळे लेझर आणि एक्स-रे टेक्निक वापरून एखाद वेळेला हे करता येईल. पण पूर्वीच्या काळामध्ये हे कसं ओळखणं हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे. नंतर त्रिमितीय भूमितीचे सखोल ज्ञान. कारण शिखराचा पॉइंट धरून खाली त्याचा बेस कसा येईल हे कळण्यासाठी हे सगळं त्रिमितीय ज्ञान माहिती असायला पाहिजे. तसंच हे खणताना कोणती साधने असतील. आणि हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा आणि तत्कालीन लोकांच्या भूमीच्या गर्भाचा आणि गणिताचा अभ्यासाचा एक जिवंत नमुना आहे. ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की हे खणून काढल्यानंतर जो दगड आजूबाजूला निघाला असेल, हा दगड या मंदिराच्या 100 किलोमीटर परिसरात सुद्धा कुठेही दिसत नाही. म्हणजे दगड खणून तो कुठे नेला, त्याची वाहतूक कशी केली, काय आहे, या सर्व गोष्टी आज आपल्याला माहिती नाहीयेत. परंतु आपण विचार करू शकतो, की हे करायला त्यांच्याकडे किती ज्ञान आणि काय-काय गोष्टी अवेलेबल असल्या पाहिजेत. तेव्हा ही अशी मंदिरं होऊ शकतात. हे आहे मीनाक्षी टेम्पल, मदुराई. हे 2500 वर्ष जुनं मंदिर आहे. बांधकाम करताना यातल्या काही दगडांच्या शिळा या 30 ते 35 टन वजनाच्या आहेत
आणि त्या हत्तीच्या सहाय्याने ढकलत ढकलत आणून याची निर्मिती केली. ह्या मंदिरामध्ये सहस्त्र खांबी मंडप आहे. हे त्यात 985 खांब आहेत आणि इतकं कोरीव काम बारीक त्याच्यावर केलेलं आहे. तर हे 30-35 टनाच्या शिळा एवढ्या उंच गोपुरावर कशा नेल्या? 1000 खांब कसे बांधायचे ते एका रेषेत आला पाहिजे आणि सगळ्यांवर ह्याचं वजन व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. हे सगळं स्थापत्यशास्त्र त्यावेळेला आपल्याला माहिती होतं. तसंच कोणार्कचं सूर्यमंदिर हे संपूर्ण लोहकान दगड वापरून बनवलेलं मंदिर आहे आणि असं म्हणतात की मॅग्नेटिक फोर्स बॅलन्स करून हे सगळे दगड एकमेकात बसवलेले आहेत. दुसरं असं म्हणजे जेव्हा ब्रिटिश किंवा पूर्वीचे लोक जेव्हा पूर्वेकडून भारतामध्ये म्हणजे हे कोणार्कचं भुवनेश्वरचं मंदिर आहे, त्यावेळेला ह्याच्यावरचे दगडांमध्ये ध्रुवचंबक इतकं पॉवरफुल होतं की त्यांची जहाजं ओढली जायची आणि ती जहाजं खडकावर पडून आपटायची. ह्या कारणामुळं ब्रिटिशांनी ह्या मंदिराची मोडतोड केली की ह्यातल्या दगडामधल्या लोहचुंबकातल्या तत्वामुळे त्यांची जहाजं खडकावर आपटून मोडतात आणि म्हणून या मंदिराचे काही कळस वगैरे त्या लोकांनी तोडलेत. तसंच ह्याच्यावर मंदिराच्या आत जे राशीचक्र काढले आहेत ते अशा पद्धतीने होतं की रोज सूर्य उगवताना ज्या राशीत असेल त्या राशीवर बरोबर सूर्याचे किरण पडणार, त्या राशीचक्रावर पडणार. अर्थात रोज राशी कशी बदल त्याला अनुसरून किरणाची जागा बदलणार. कल्पना करा याला भूगोल आणि स्थापत्याचा काय दर्जाचा अभ्यास करावा लागला असेल. त्याच्यानंतर बाणस्तंभ, सोरटी सोमनाथचं प्रसिद्ध मंदिर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे हे मंदिर गझनीच्या मोहम्मदाने 17 वेळा लुटलं. ह्या मंदिरात एक बाणस्तंभ आहे की त्या स्तंभावर संस्कृतमध्ये असे कोरले आहे की या स्तंभापासून अंटार्क्टिकापर्यंत सरळ रेष मारली तर त्यात भूमी लागत नाही. हे सोरटी सोमनाथचं मंदिर तुम्ही बघितलं असेल. त्याच्या मागच्या बाजूला हा स्तंभ आहे. या स्तंभामध्ये इथे असं लिहिलं की आ समुद्रांत दक्षिण ध्रुवापर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग, म्हणजे हे लिहिलेलं आहे 1500 वर्षापूर्वी. 1500 वर्षापूर्वी माहिती होतं की ह्या स्तंभापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जर का एक रेघ काढली तर कुठेही मध्ये त्याला भूमी लागत नाही. या नकाशामध्ये हे दाखवलं आहे. तुम्ही बघाल की सोरटी सोमनाथपासून दक्षिण ध्रुवापर्यंत भूमीचा एकही तुकडा इथे येत नाही. ही गोष्ट 1500 वर्षापूर्वी आपल्याकडे लोकांना माहिती होती. त्याच्यानंतर शिव हे एक सगळ्यांचं मोठं दैवत होतं आणि शिवमंदिरं भारतामध्ये खूप बांधलेली आहेत. तर त्यातली ही 7 शिवमंदिरं जर का तुम्ही घेतलीत की उत्तराखंडमधले केदारनाथ, तेलंगणामधलं कालेश्वरम, आंध्र प्रदेशामधलं कालहस्ती, तामिळनाडूमधली कांचीपुरम, तिरुनवल्ली, चिदंबरम आणि जगप्रसिद्ध रामेश्वर मंदिर. ही 7 मंदिरं जर का घेतली आणि आपण त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की सर्व शिवमंदिरे एकमेकांपासून हजारो मैल दूर असून सुद्धा एका रेखांशावर आहेत. आता रेखांश, अक्षांशाचं ज्ञान, त्याचं मोजमाप आणि जॉमेट्री हे त्या काळामध्ये लोकांना माहिती होतं. आज जर का भारताच्या नकाशामध्ये आपण हे बघितलं तर लक्षात येईल की 7ही मंदिरं एका सरळ रेषेमध्ये आहेत. याच्यासाठी 600 सहस्त्र वर्षापूर्वी हल्लीच्या सॅटेलाइट सारखे कोणतेही उपग्रह नव्हते. कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसताना या मंदिराची अशा प्रकारे रचना असणे हा खरोखरच भारतातील प्राचीन स्थापत्य वास्तुकलेचा अद्भुत नमुनाच म्हणावा लागेल. नंतर हे छाया सोमेश्वर मंदिर. हे मंदिर तेलंगणातील नळगोंडा शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर पानगल येथे आहे आणि ते 12व्या शतकापर्यंत बांधून झालं.
ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं की ह्यातले अर्धमंडपातील 4 खांब एकमेकांपासून लांब आणि मध्यवर्ती शिवमंदिराच्या जवळील मोकळ्या जागेत रचना अशा प्रकारे केली आहे की सूर्याची कोणतीही स्थिती असो, दिवसभर शिवलिंगावर सतत एकसंध सावली पडते आणि ती खांबावरून विवर्तित होणाऱ्या प्रकाशावर पडते. ह्यामुळे या मंदिराला छाया सोमेश्वर मंदिर असं नाव मिळालंय. हे तुम्ही इथे बघाल की ही जी सावली आहे 4 खांबांची, ती ह्या शिवलिंगावर पडते. 4 खांब तुम्हाला कुठे दिसणार नाहीत. ते एकमेकांपासून खूप दूर अंतरावर आहेत. परंतु सूर्याच्या कोणत्याही पोझिशनला ही सावली शिवलिंगावर पडते आणि यातलं जे प्रकाशाचं विज्ञान आहे, ते फ्रान्सिस्को मारिया ग्रिमाल्डी ह्या शास्त्रज्ञाने, इटालियन शास्त्रज्ञाने 1665 मध्ये शोधले. ते त्यावेळेला कल्पना आली की प्रकाश कसा वागतो आणि काय होतं, हे जे त्यातलं विवर्तनाचं शास्त्र आहे, हे आपल्या पूर्वजांना त्याच्या अगोदर 500 वर्ष माहिती होतं. आणि नुसतं माहिती होतं नाही, तर हे प्रत्यक्ष इथे करून दाखवलेलं आहे. त्यामुळे हे कोणीतरी नंतर केलं, काय केलं असा विषय नसून आपल्याकडे हे ज्ञान खूप जुनं माहिती होतं. आणि या सावलीचे वैशिष्ट्य म्हणजे ही सावली सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सर्व वेळ सूर्याच्या कोणत्याही स्थितीत असते. नाहीतर आपण बघतो की सूर्य पूर्वेला असेल तर सावली पश्चिमेला पडते आणि ती हलत जाते. ही जर का सावली हलली असती सूर्याच्या याच्याप्रमाणे, तर कायम शिवलिंगावर पडली नसती. पण हे 4 खांब असे केलेत की त्यांची एकत्रित सावली कायम शिवलिंगावर राहते. कलते मिनार, पिसाचा मनोरा, कलता मनोरा इटालीमध्ये आहे. हे आपण शाळेमध्ये शिकलेलो आहेत. हा इसवी सन 1117 साली बांधला सुरुवात झाली आणि 1370 मध्ये 8 मजल्याचा हा मनोरा बांधून झाला. हा कलता आहे. हा टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून सगळेजण युरोपला गेल्यानंतर इथे एकदा भेट देऊन जातात. परंतु असे मिनार आपल्याकडे किती आहेत हे आता आपण बघूया. हे रत्नेश्वर महादेव मंदिर हे उत्तर प्रदेश भारतातील वाराणसी शहरात मणिकर्णिका घाटावर आहे. हे जर का तुम्ही बघितलं तर पाण्याची पातळी मंदिराच्या शिखरापर्यंत पोहोचू शकते आणि या मंदिराचे गर्भगृह वर्षभर पाण्याखाली असते. हे 1830 मध्ये बांधलंय. आणि हे हुमाचे भगवान बिमलेश्वर मंदिर हे 1690 मध्ये ओडिशामध्ये बांधून झालंय. हे सगळे कलते मिनार म्हणा किंवा मंदिरं म्हणा, ही आपल्याकडे सुद्धा आहेत. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे पिसाचा मनोरा फक्त 5.5 अंशाने कलला आहे आणि त्याची 183 फूट उंची आहे. तर हे जे रत्नेश्वर महादेव मंदिर आहे, ह्याचा वरचा मंदिराचा कळस 9 अंशाने कलला असून तो 240 फूट उंच आहे. आणि ओरिसामधलं तर ह्याचा 13.8 अंशाने कललेला आहे आणि मंदिराची उंची जवळजवळ सेम आहे, 183.3 फूट. ह्याच्यावरनं लक्षात येईल की कलते मनोरे कसे बांधायचे, काय आहे, हे आपल्याकडे 1690 मध्ये सुद्धा अवेलेबल होतं. तर पिसाचा मनोऱ्यापेक्षा दुप्पट कललेला मनोरा हे आपल्याकडे फार पूर्वी बांधकाम ह्याचं झालेलं आहे. त्यानंतर हे जे एक मंदिर आहे, विरूपाक्ष मंदिर, हम्पी, कर्नाटक, 7व्या शतकात त्याची निर्मिती झाली. ह्याचं वैशिष्ट्य काय ते आपण बघूया. की आपल्या सगळ्यांना पिनहोल कॅमेरा, आपण शाळेमध्ये ही गोष्ट शिकलो असू, की ज्याचा शोध 1856 मध्ये लागला. आणि ह्या पिनहोल कॅमेराचे वैशिष्ट्य असं असतं की एका छिद्रातून जर का वस्तूची प्रतिमा आपण घेतली तर ती आपल्याला त्याचं प्रतिबिंब उलटं मिळतं. तर हे छिद्र लहान आणि हे जे सगळं ह्याच्या मागचं जे सायन्स आहे ते स्कॉटिश शोधक डेव्हिड बुस्टर
यांनी 1856च्या पुस्तकात याच्यामध्ये लिहिलंय की लेन्स शिवाय मिळणारं प्रतिबिंब आणि ते उलट असतं आणि त्याचा आकार पिनोल मधील अंतरावर आणि वास्तूच्या आकारावर अवलंबून असतं. तर हा सगळा शोध हा 1856 मध्ये लागला. व्हेरॅज विरुपाक्ष हम्पीर मंदिर हे 7व्या शतकातलं हे मंदिर आहे आणि ह्याच्यामध्ये या पिनोल कॅमेऱ्याचं सायन्स तत्व ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे. हे इथे मंदिर आहे आणि इथे एक छोटी खिडकी आहे. या खिडकीतून जर का तुम्ही बघितलं तर हे मंदिर असंच्या असं या खिडकीतून आपल्याला दिसतं. परंतु या खोलीमध्ये इथल्या मागच्या भिंतीवर जर का आपण त्याची प्रतिमा बघितली तर ती बरोबर उलटी दिसते. हे पिनोल कॅमेराचं तत्व वापरून आपल्याकडे हे स्थापत्य निर्माण केलेलं आहे की ज्याच्यामध्ये ह्या मंदिराची ह्या खिडकीतून उलटी प्रतिमा मागे मिळते. हे गोपुराचं उलट प्रतिबिंब आहे. म्हणजे पिनोल कॅमेराचा शोध 1856 मध्ये लागला. त्याच्या अगोदर 1150 वर्ष आपल्या स्थापत्यकारांनी ती संकल्पना ऍक्च्युअल अस्तित्वात आणली होती आणि जे आजही आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर कोल्हापुरातील अंबाबाईचा किरणोत्सव हा एक स्थापत्यशास्त्रातील अद्भुत आविष्कार आहे. दरवर्षी 9 ते 12 नोव्हेंबर आणि 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी ह्या काळात निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळतो. कोल्हापूरच्या अंबाबाईचं जर का आपण मंदिर बघितलं तर हे मंदिर आहे ह्याच्यामध्ये बरोबर सूर्याचे किरण गाभाऱ्यापर्यंत आत पोचतात आणि ते फक्त ह्या 4-4 दिवसामध्ये ह्या गोष्टी घडून येतात. तर पहिल्यांदा जे सूर्यकिरण महालक्ष्मीच्या पायावर येतात आणि त्याच्यानंतर ते हळूहळू वर चढत जातात आणि सर्वात शेवटी संपूर्ण मुखावर सूर्यकिरण पडतात. हे जे बांधकाम झालंय तर ह्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमीची पूर्ण माहिती, जॉमेट्रीची पूर्ण माहिती, एवढंच नव्हे तर बांधकाम करताना ते ॲक्युरेट यावं, ते बरोबर त्याच ठिकाणी ते असावं, ह्याचं मोजमाप ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स आज जे लेझर वापरून केले जातात, त्यावेळेला काय इन्स्ट्रुमेंट्स असतील आपल्याला माहित नाही, पण हजारो वर्षापूर्वी केलेलं हे बांधकाम आणि त्याच्यासाठी लागणारं गणित आणि स्थापत्यशास्त्र, बांधकामाचं नैपुण्य हे सगळं त्यावेळेला हजारो वर्षापूर्वी आपल्याकडे होतं. तसंच कोपेश्वर मंदिर कोल्हापुरातील खिद्रापूर गावामध्ये हे एक मंदिर बांधलेलं आहे. 1109 ते 1178 ह्या काळामध्ये हे मंदिर बांधलंय. ह्या मंदिराचा जो मेन मंडप आहे त्या मंडपावर वरती ओपनिंग आहे, म्हणजे त्याला नॉर्मल कळस बांधून ते बंद केलेलं नाहीये. तर ह्या मंडपाचा वरचा भाग असा ओपन आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की खिद्रापूर मंदिराच्या स्वर्ग मंडपात वर्षातून एकदा चंद्र बरोबर मध्यावर येतो आणि तो त्रिपुरारी पौर्णिमेचा चंद्र हा बरोबर मध्यावर वर्षातून एकदाच येतो. आता ह्याच्यासाठी स्थापत्यकला, गणित, चंद्राची कक्षा या सर्वांचे अचूक ज्ञान असल्याशिवाय हे शक्य नाहीये. तर ही जी मंदिर आपण आता बघितली ही आपण नक्की जाऊन तुम्ही प्रत्यक्ष बघून या आणि यातली कला, स्थापत्यकला, गणित या सगळ्याचा आपल्याला त्याची प्रचिती येईल. नंतर बृहदेश्वर मंदिर हे चोळा राजवटीमध्ये 1003 ते 1010 ह्या काळामध्ये तंजावर येथे बांधलाय. ह्याच्यामध्ये ग्रानाइटचा वापर करून त्याची उंची साधारण 216 फूट आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे मंदिराच्या खाली पाया फारसा नाहीये.
म्हणजे लोकांनी खणून बघितलंय, असं काही दिसत नाही की खाली कुठेतरी काँक्रीटचे मोठे कॉलम उभे केलेत का दगड रचून त्याच्यावर असं काही दिसत नाही. हे त्या जमिनीवर ठेवलेलं मंदिर असल्यासारखं ते दिसतं. तसंच हे मंदिराचे खांब एकमेकाला केवळ दगडाचा आकार देऊन एकमेकावर स्थिर केले आहेत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चुना किंवा सिमेंट वगैरे हे वापरलेलं नाहीये. नंतर मंदिराचा जो शेवटचा कळस आहे, त्या दगडाचं वजन साधारण 80 टन असावं आणि 80 टन वजनाचा दगड हा 216 फूट उंचीवर कसा नेला, हे मात्र अजूनही गूढच आहे. काय केलं असेल? आता त्याच्यानंतर आपल्या काही लोकांनी संशोधन करून असं म्हणलंय, की या मंदिरापासून 6 किलोमीटर लांबीची उतरण तयार केली. मग हत्तीने हा दगड वर नेला, पायाने ढकलत-ढकलत वर नेला आणि बसवला. पण इतक्या ॲक्युरसीने ते बसवायचं, हे एक खरोखरच विस्मयजनक आहे आणि आपल्याला फक्त आपण कल्पनाच करू शकतो. पण आता सुद्धा हे असं बांधता येणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या वरच्या कळसाची सावली जमिनीवर कुठे पडत नाही, परंतु मंदिराची सावली मात्र जमिनीवर पडते. तर रामेश्वर मंदिर हे ह्याच्यामध्ये सुमारे 120 इसवी सन 120 मध्ये बांधलं गेलंय. त्यावेळेला हे सगळे रंग त्याच्यामध्ये आहेत आणि या खांबांची जर का तुम्ही हे बघितली, रचना बघितली, तर महाराष्ट्रातल्या कार्ले इथल्या लेण्या आणि रामेश्वर मंदिर हे सगळे खांब इतके एका सरळ रेषेत बांधलेत, की लांबून बघता ते एका पॉइंटला एकत्र येतात असं दिसतं. आज लेझर वापरून जरी इतके बांधले तरी इतकी ॲक्युरसी येणार नाही आणि बांधल्यानंतर पाया आपली साधी घराची कंपाऊंड वॉल एका बाजूला कळते 15-20 वर्षानंतर. हे सगळे खांब एका लाईनमध्ये आहेत. तर ही कला, स्थापत्यशास्त्र, त्याच्यामागचं विज्ञान, गणित हे आपल्या लोकांना इतकं माहिती होतं आणि त्याचा उपयोग करून त्यांनी ह्या ज्या काही वास्तू निर्माण केल्या आहेत, त्या 1000 वर्षांनी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर असं हे आपलं स्थापत्यशास्त्र किती प्रगत होतं आणि कसं त्यावेळेला लोकांनी केलं असेल, हा खरोखरच एक अ, विचार करण्यासारखा भाग आहे आणि हे सगळं स्थापत्यशास्त्र आपल्याकडे अ, हजारो वर्षापासून माहिती आहे आणि ह्याचे संदर्भ आपल्याकडे पुराणांमध्ये, वेदांमध्ये, वेगवेगळ्या ग्रंथांमधून हे लिहून ठेवले आहेत. मी माझ्या आजच्या व्याख्यानामध्ये शक्यतो या सगळ्याचे मूळ ग्रंथ कोणते आहेत, ते कुठच्या अध्यायामध्ये हे लिहिलेलं आहे, त्याचे ओरिजिनल श्लोक, ज्या कोणाला या विषयावर अभ्यास करायचा असेल, त्यांनी खरोखरच या सर्व ग्रंथांचा नीट अभ्यास करून अजूनही आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी शोधून काढाव्यात आणि ह्या माझ्या व्याख्यानाचा मूळ उद्देश हाच आहे, की आपल्याकडचं असलेलं ज्ञान आपण लोकांसमोर आणायला पाहिजे आणि त्याच्यावर अजून संशोधन व्हायला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.